Good morning, everyone. Our today's lecture is on the three-phase electronic energy meter. As shown in diagram मध्ये दिसते बघा. There are three phases L1, L2, and L3, and last one is the neutral. That means this system is the three-phase four-wire system. This is the diagram. That means your electronic energy meter is connected in the three-phase four-wire system. L1, L2, L3 are the three phases and neutral. Then the connection for this three-phase electronic energy meter is like that. L1 is firstly connected to, that is the supplied side L1. हा तुमचा सपोज ICTP आहे. ICTP पासून L1 चं कनेक्शन घेतलंय ते R फेज ला कनेक्ट केलं. L2 चं कनेक्शन आहे ते Y फेज ला कनेक्ट केलं and L3 is connected to B phase. That means respective RYB phases of the supply side is connected to RYB terminals of the your energy meter. The neutral terminal is connected to neutral of the supply. Clear up to these participants? The first connection is L1 R1, L2 Y, L3B, and N is connected to neutral. These three are the terminals of the your electronic energy meter. इतना एनर्जी मीटरचे हे चार टर्मिनल्स आहे आणि हे सप्लाइड साइडचे टर्मिनल्स. क्लिअर अप टू दिस? क्लिअर आहे का? Okay. Then after that, from this input terminal of three-phase electronic energy meter, the firstly connection is goes to the PT or potential divider. PT or potential divider means काय? It is sense the voltage. Overall energy meter आपल्या दोन parts वरती depends आहे. Voltage sensed by your pressure coil and current sensed by your current coil. मग PT potential divider किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल हा वर्ड आला की तो ऑलवेज काय असतो? व्होल्टेजचा पॉइंट असतो. त्यामुळे तुमचा हे जो काही पीटी किंवा पोटेन्शियल डिवायडर आहे हा ऑलवेज काय सेन्स करेल? व्होल्टेज विच इज प्रोव्हाइडेड टू युअर इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर. देन CT1 इज फर्स्टली कनेक्टेड टू आर फेज. बघा आर फेज पासून एक टर्मिनल घेतलंय. माझा कर्सर दिसतोय का सर्वांना बोर्डवरती? डायग्राम वरती जसा कर्सर रोटेट होतोय तो दिसतोय का सर्वांना? यस मॅम. ओके. बघा आर फेज पासून पॉइंट घेतलाय तो CT1 ला कनेक्टेड. क्लिअर? वाय फेज पासून पॉइंट घेतलाय तो CT2 ला कनेक्टेड आहे. सिमिलरली थर्ड वन बी फेज पासून हे बी RYB हे एनर्जी मीटरचेच पॉइंट आहे आणि आता हे इंटरनल कनेक्शन बघतोय आपण. ओव्हरऑल एनर्जी मीटर मध्ये कुठले पार्ट्स बसवलेले आहे? फर्स्ट वन इज दी PT और पोटेन्शियल डिवाइडर. देन 3 नंबर ऑफ CT1, CT2, CT3. CT म्हणजे काय? करंट ट्रान्सफॉर्मर. PT म्हणजे पोटेन्शियल किंवा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. CT इज दी करंट ट्रान्सफॉर्मर. मग तिथे 4 CT बसवलेले आहेत. CT1, CT2, CT3, CT4. मग 1 घेतला तो R फेज साठी आहे. CT2 is the for the Y phase, CT3 for the B phase, and CT4 for the neutral. Clear up to this? Clear participants? Yes, ma'am. मॅम. Okay. बघा आता मी परत एकदा कनेक्शन सांगते. Potential divider or PT is connected across the your supply or load. Load ला direct across मध्ये connected आहे. Then R phase terminal or the R phase terminal of the energy meter is connected to CT1. Then Y phase terminal is connected to CT2. B phase terminal is connected to CT3 and the neutral terminal of the energy meter is connected to CT4. हे सगळे जे पॉइंट्स घेतले हे CT ला कनेक्ट झाले. आता पोटेन्शियल डिवायडरचे आणि CT चे पण इंटरनली कनेक्शन आहे बघा. CT1 ह्या पॉइंट थ्रू पोटेन्शियल डिवायडरला कनेक्टेड आहे. CT2 ह्या पॉइंट थ्रू पोटेन्शियल डिवायडरला कनेक्टेड आहे. अगेन CT3 is connected to potential divider through this point, and last one CT4 is connected to again potential divider with this point. Means काय? इथे CT चे फेज सोबतचे पण कनेक्शन झाले आणि त्यानंतर
पोटेन्शियल डिवायडर सोबत कनेक्शन केलेले. तर ही इंटरनली काय कनेक्टेड हे समजलं का सर्वांना? सिटी आणि न्यूट्रल कनेक्टेड आहे आणि CT4 पण इथे असा कनेक्टेड आहे. म्हणजे पोटेन्शियल डिवायडर आणि सिटी हे सगळे एकमेकांना अशी इंटरनली कनेक्टेड आहे. आणि तिथपासूनच त्याचा एक एक सेंटर पॉईंट पकडला आहे. या दोघांचा पॉईंट कनेक्ट झाल्यानंतर इथे सेंटर पासून एक टर्मिनल घेतला, तो इकडे पीटीचा जो काही पॉईंट आहे तिथे कनेक्ट करून दिला. त्यानंतर तिथनंच सेम पॉईंट घेतला आणि तो आर फेजला आहे. तिथून परत सेम पॉईंट घेतला, तो बी वाय फेजला आहे. सेम पॉईंट घेतला परत तो बी फेजला आणि लास्टला कनेक्टेड टू युअर न्यूट्रल. क्लिअर? एवढे कनेक्शन समजले का सर्वांना इथपर्यंतचे? Yes, ma'am. Okay. Then, from the PT or potential divider, connection is goes to your signal processing unit. आता त्याच्यामध्ये काही जी टर्मिनॉलॉजी दिलेली असते ते ऍक्च्युअल मध्ये त्याचं फंक्शन. तर सिग्नल प्रोसेसिंग युनिट मध्ये काय फंक्शन होणार आहे? ऍक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट अँड द एनर्जी मॅनेजमेंट युनिट. म्हणजे ते हा सिग्नल प्रोसेसिंग युनिट काय करणार आहे? ह्या पोटेन्शियल डिवायडर थ्रू आलेलं व्होल्टेज आणि ह्या सर्व सिटी थ्रू आलेला करंट V इंटू आय म्हणजे आपली पॉवर असते. मग V इंटू आय त्याला कॉस फाय मल्टिप्लाय केला तर ती ऍक्टिव्ह पॉवर, VI साइन फाय केला तर ती रिॲक्टिव्ह पॉवर आणि फक्त जर V इंटू आय घेतला तर ती तुमची ॲपरंट पॉवर. तर त्या सगळ्या पॉवरचं इथं काय होतंय? कम्प्युटेशन होतंय, म्हणजे ती मेजर केली जाते इन्स्ट्रुमेंटली आणि त्यालाच जर आपण टाइम्सनी मल्टिप्लाय केलं तर आपली एनर्जी कॅल्क्युलेट होते. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? E इज इक्वल टू P इंटू टी. टी म्हणजे तुमचा टाइम असतो. मग समथिंग टाइम पिरियड मध्ये जर आपण पॉवर मेजर केली तर त्याला आपण एनर्जी म्हणतो. एनर्जी इज नथिंग बट मेजर द पॉवर विथ रिस्पेक्ट टू सम टाइम इंटरवल, जेवढ्या टाइम मध्ये. म्हणून त्याचं युनिट काय असतं? KWH. के म्हणजे काय? किलो, डब्ल्यू म्हणजे वॅट आणि एच म्हणजे तुमचा हवरचा. तर आपण इथे सिग्नल प्रोसेसिंग युनिटमध्ये ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंटचं फंक्शन परफॉर्म करतो. इन ॲडिशन टू दॅट एनर्जी मेजरमेंट सुद्धा तिथे परफॉर्म केलं जातं. क्लिअर? सिग्नल प्रोसेसिंग युनिटचं फंक्शन काय समजलं सर्वांना? Yes, ma'am. देन द आउटपुट ऑफ सिग्नल प्रोसेसिंग युनिट, याचं जे आउटपुट आहे सिग्नल प्रोसेसिंग युनिटचं ते पुढे या कंट्रोल प्रोसेसरला प्रोव्हाइड केलं जातं. तर कंट्रोल प्रोसेसरमध्ये ह्या ज्या चार ज्या काही ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत त्या परफॉर्म केल्या जातात. डेटा प्रोसेसिंग, डिस्प्ले, मेमरी मॅनेजमेंट, सिरियल कम्युनिकेशन. म्हणजे आता जी काही मेमरी मॅनेजमेंट आहे तर ह्या मेमरीमध्ये काहीतरी डेटा स्टोअर केला जातो, ते एकमेकांना इंटरफेस आहे. हा जो ॲरो दाखवलेला आहे म्हणजे काय? दोघांचं इंटरकनेक्शन आहे. कंट्रोल प्रोसेसरला मेमरी कनेक्टेड आहे म्हणजे हा जो डेटा इथे स्टोअर झालेला आहे तो या मेमरीमध्ये इथे कुठे सेव्ह राहणार आहे. त्यानंतर RTC आणि SMPS म्हणजे हे कंट्रोलिंगचे डिव्हाइसेस आहे, याच्या थ्रू आपण हा जो डेटा आहे तो मेंटेन करणार. देन ऑप्टिकल पोर्ट हे काय? सिरियल कम्युनिकेशनसाठी लागतात. डिस्प्ले हा इथे या डिस्प्लेला कनेक्टेड असा. म्हणजे ह्या ज्या चार प्रोसेस आहे, मेमरी मॅनेजमेंट हे डेटा प्रोसेसिंग RTC आणि SMPS याच्या थ्रू होणार. डिस्प्ले हा डिस्प्ले बोर्डला कनेक्टेड असणार, याचं कनेक्शन. देन मेमरी मॅनेजमेंटला मेमरी कनेक्टेड असणार आणि सिरियल कम्युनिकेशनसाठी ऑप्टिकल पोर्ट्स युटिलाइज केले असणार. म्हणजे हे जे चार फंक्शन याच्यात घेतले कंट्रोल प्रोसेसरमध्ये, म्हणजे ही कंट्रोलिंगची प्रोसेस आहे. इथे जी पॉवर आपण मेजर केली त्याला कंट्रोलिंग करून मग ती आपल्याला इथे डिस्प्ले करायची. तर त्यासाठी आपण ऑप्टिकल पोर्ट युटिलाइज करणार, RTC आणि SMPS यूज करणार आणि मेमरी पण तिथे आपली युटिलाइज होणार. आणि त्यानंतर RS-232 पोर्ट्स पण इथे युटिलाइज केलेले असतात. आणि आफ्टर दॅट ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर हे आर फेजला L1 म्हणजे आउटपुट साईडला पण कनेक्टेड असतो, वाय फेज पासून L2 आउटपुट साईडला आहे, बी फेजला L3 आउटपुट साईडला आहे आणि न्यूट्रल म्हणजे L1, L2, L3 आणि न्यूट्रल. These are the input side terminal. L1, L2, L3 these are the output side terminal. Supply side आणि आउटपुट साईड याचे दोन टर्मिनल्स. तर सगळ्यांना फंक्शन समजलंय? इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर कसं वर्क होतं, या दोन मेन ब्लॉकचं फंक्शनिंग असतं. दिस
दिस कंपोनंट पीटी अँड सीटी आर सेन्सेबल कंपोनंट, म्हणजे ते सेन्स करतात. आणि जो सेन्स झालेला डेटा आहे तो पुढे सिग्नल प्रोसेसिंग युनिटला देणार. सिग्नल प्रोसेसिंग युनिट काय करेल, ती सगळी पॉवर इथे मेजर करणार. मेजर झालेली पॉवर आपल्याला इथे ती डिस्प्लेला दिसली पाहिजे, तर ती ह्या कंट्रोल प्रोसेसर थ्रू कंट्रोल होते आणि मग आपल्याला डिस्प्ले बोर्डवरती डिस्प्ले होते. क्लिअर? समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा लॅब आहे तुमचा हाय प्रेशर सोडियम वेपर लॅब. ओके बाकीचे पण याच्यानंतर मी तुम्हाला ऍक्च्युअल कनेक्शन ऑफ सिंगल फेज एनर्जी मीटर अँड थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर, त्याचे कनेक्शन ऍक्च्युअली आपण सर्किटमध्ये कसे करतो त्याचे पिक्चरायझेशनचे डायग्राम दाखवणार आहे. तर आपण तुम्ही स्क्रीन शेअर करते ती शेअर करायची मला सांगा. त्यामुळे तुमचं डायरेक्ट इल्युमिनेशन स्कीम आहे, इनडायरेक्ट इल्युमिनेशन स्कीम आहे. त्यानंतर सेमी डायरेक्ट डायग्राम दिसते स्टुडंट्स? जर आपण Yes, ma'am. ओके. आता आपला मेन पार्ट आहे कनेक्शन ऑफ सिंगल फेज एनर्जी मीटर अँड कनेक्शन ऑफ थ्री फेज एनर्जी मीटर इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस, की आपण ते त्याचं करंट सुद्धा काय होतं, त्याचं जे ॲडिशनल कन्झम्पशन आहे ते जवळपास 39% आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण सिंगल फेज एनर्जी मीटरचे कनेक्शन कसे करतो आणि थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे कनेक्शन कसे करतो हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता प्रत्येक डायग्राम मध्ये सिंगल फेज आणि थ्री फेज असेल. सिंगल फेजचा सप्लाय घेतला तिथे आपण एनर्जी मीटर कनेक्ट करू शकतो आणि थ्री फेजचा सप्लाय घेतला तरी आपण एनर्जी मीटर कनेक्ट करू शकतो. दोन्ही साईडला इनपुट कनेक्शन असतात आणि इथे पण इनपुट कनेक्शन असतात. म्हणजे इनपुट म्हणजे काय, की जो MSCB कडनं सप्लाय आलेला असतो आपल्या घरामध्ये पण आपण जनरली ऑब्झर्व करतो बघा. MSCB कडनं किंवा आपल्या पोल माउंटेड सबस्टेशनवरून जो सप्लाय येतो तो सगळ्यात पहिले आपण एनर्जी मीटरला देतो.
आणि एनर्जी मीटर पासून मग तो आपल्या घरामध्ये पुढे एमसीबी ला दिला जातो आणि एमसीबी पासून मग आपली सगळी वायरिंग झालेली असते. तुम्ही आजही ऑब्झर्व केलं असेल तुमच्या घरामध्ये, तर जे एनर्जी मीटर असतं ते आपल्या नेहमी म्हणजे डोअरच्या इतर साईडला असतं. तर का, तर पहिले सप्लाय आपला तिथे आलेला असतो एमएससीबी वरून, पोल माउंटेड सबस्टेशन पासून. त्यानंतर पुढे आपण आपल्या सेफ्टीसाठी एमसीबी यूज केलेले असतात, मिनिएचर सर्किट ब्रेकर. त्या एमसीबीला सप्लाय जातो आणि त्यानंतर तो आपल्या जे काही ॲक्च्युअल आपले सगळे डिव्हायसेस आहे घरामध्ये, तिथे ती वायरिंग आपली सगळी प्रोव्हाइड केलेली असते. मग इनपुट कनेक्शन दोन्ही फेजला आहे, 3 फेजला पण आणि सिंगल फेजला. म्हणजे हा कुठला सप्लाय झाला, एमएससीबी कडनं आलेला सप्लाय झाला, म्हणजे आपल्या पोल माउंटेड सबस्टेशन पासून. त्यानंतर आउटपुट कनेक्शन म्हणजे जे आपले डिव्हायसेस कनेक्टेड असतात त्याला आपण आउटपुट कनेक्शन म्हणणार. म्हणजे ॲक्च्युअली आपल्या आउटपुटचे जे काही डिव्हायसेस आहेत ते किती पॉवर कन्झ्युम करतात त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला एनर्जी मीटर रिडिंग शो करतो. आणि सीटी कशासाठी असतं, सेटिंग पीटी फॉर दी कंट्रोल. देन नेक्स्ट वन बघा, ही डायग्राम दिसते त्याच्यामध्ये दिलेले बघा, ॲक्च्युअल कनेक्शन ऑफ सिंगल फेज एनर्जी मीटर टू युअर आवर सर्किट. तर मग इथे बघा, हा जो पॉईंट दिसतोय हा पोल माउंटेड सबस्टेशनचा दिसतोय. हा काय पोल माउंटेड सबस्टेशन, इथे फेज दिलेला आहे रेड कलर मध्ये आणि न्यूट्रल दिलेला आहे ब्लॅक कलर मध्ये. आणि हे तुमचं इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर दिलेलं आहे, पण हे कसलं आहे, सिंगल फेजचं आहे. 2 इनपुटचे पॉईंट आहे आणि 2 आउटपुटचे पॉईंट आहे. हा जो रेड पॉईंट दिसतोय तो फेजचा आहे, तो फेजला कनेक्ट केला म्हणजे डायरेक्ट आपण पोलवर नाही कनेक्ट करत, पोल पासून आपल्या घरापर्यंत वायर आलेली असते आणि त्या वायर पासून आपण इथे ते कनेक्ट करतो. देन न्यूट्रलचा पॉईंट आहे, तो न्यूट्रलच्या इनपुटला कनेक्टेड आहे. म्हणजे एनर्जी मीटरला 4 टर्मिनल असतात सिंगल फेजला. हे प्रॅक्टिकल पण आपण करणार आहे. प्रॅक्टिकली आपल्या लॅबमध्ये पण असं इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे आणि त्याच्यावर आपल्याला कॅलिब्रेशनची प्रोसेस करायची. एखादं एनर्जी मीटर आहे ते मार्केटमध्ये आणण्याच्या आधी आपण त्याच्यावरती कॅलिब्रेशनची प्रोसेस करतो एरर फाइंड आउट करण्यासाठी. तर मग इथे आपण सेम वे कनेक्शन करतो. रेड पॉईंट हा आपण फेजसाठी घेतलाय, ब्लॅक पॉईंट हा आपण न्यूट्रलसाठी घेतलेला आहे. हे झाले 2 इनपुट साईड आणि हे 2 काय तुमचे आउटपुट साईडचे टर्मिनल. तर जे 4th नंबरचं टर्मिनल आहे ते फेजचं आहे, ते आपण घरामध्ये जो एमसीबी बसवलाय त्याच्या इनपुटला इथे देतो. आणि जे 3rd नंबरचं टर्मिनल आहे ते न्यूट्रलचं आहे आणि ते आपण इथे न्यूट्रलचा पॉईंट आहे तो इथे आपण ह्या एमसीबीच्या सेकंड पॉईंटला दिलेला आहे. हे एमसीबीचे इनपुटचे पॉईंट आहे. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? डायग्राम इथपर्यंत क्लिअर आहे? पोल पासून Yes, एनर्जी ma'am. मीटर आणि एनर्जी मीटर पासून एमसीबी कळाले सगळ्यांना कसे कनेक्शन केले? Yes, ma'am. ओके. Yes, त्यानंतर ma'am. आता ओके, आता हे जे पुढचे एमसीबी कनेक्ट केले तर हे आपण काय कन्सिडर केले ॲज अ डिस्ट्रीब्युशन बोर्ड किंवा तुमचे जे काही सर्किटमध्ये जे काही तुम्ही डिव्हाइसेस कनेक्ट करणार आहेत ते. म्हणजे या फर्स्ट एमसीबी पासून सपोज तुमच्या फॅनला लोड गेलेला आहे, ह्या दुसऱ्या एमसीबी पासून तुमची एखादी मोटर असेल घरामध्ये तिला लोड गेला आहे. म्हणजे असे डिफरंट हे जसे नंबरिंग दिले 1 2 3 4 5, तर हे कशासाठी घेतलेले ॲज अ लोड म्हणजे तुमचा जो काही असेल डिव्हाइसेस कनेक्ट त्यासाठी. तर जनरली आपण काय केलेलं आहे का इथे एक कॉमन न्यूट्रल घेऊन टाकली सगळ्यांची. हे सगळे डिव्हाइसेस आहे तर हे तुमच्या एका न्यूट्रलला कनेक्टेड असणार. आणि हा जो सेकंडरीचा जो एमसीबी घेतलाय त्याचा एक पॉईंट घेतला फेजचा, तो कॉमन मध्ये सगळ्यांना इनपुट दिलेले आहे. म्हणजे या सगळ्यांची एकच जी काही लाईन आहे ती कॉमन केली आहे आणि नंतर ती प्रोव्हाइड केली. आपण असे पण कनेक्शन करू शकतो, इथून याला म्हणजे प्रत्येकाला सेपरेट कनेक्शन देऊन ती कॉम्प्लिकेटेड कनेक्शन करण्यापेक्षा एक कनेक्शन घेतले आणि ते सगळे ह्या पॉइंटला शॉर्ट केले आणि तिथून परत एक सिंगल फक्त आपण ह्या एमसीबीला प्रोव्हाइड केला. आणि आउटपुट पासून पुढे आपण इथे जे काही आपलं कोणतं डिव्हाइस असेल त्याला कनेक्ट करणार. म्हणजे इथे टीव्ही कनेक्टेड आहे, इथे सपोज एखादी मोटर कनेक्टेड आहे, इकडे एक फ्रीज कनेक्टेड आहे, इथे तुमचा एखादा सपोज हिटरचा पॉईंट आहे तो कनेक्टेड आहे. तर हे आउटपुट गेलेले म्हणजे एमसीबीला जे खालच्या साईडने आलेले असते ते इनपुटचे पॉईंट आपण कनेक्ट करतो आणि वरच्या साईडने आउटपुटला जातो. इथे पण सेम केलंय बघा. एनर्जी मीटरला म्हणजे या एमसीबीला इनपुट द्यायचं आहे ना तर ते खालच्या साईडने दिलंय आणि आउटपुट आपण वरच्या साईडने घेतलंय आणि ते परत ह्या एमसीबीला कनेक्ट करून दिलेले. तर हे सिंगल फेज एनर्जी मीटरचे कनेक्शन आहे. असे आपल्याला ऍक्च्युअली एवढे कनेक्शन बघायचे होते की इथे कनेक्शन कसे प्रोव्हाइड केलेले असतात.
हे जे 4 टर्मिनल आहे कोणते आउटपुटचे असतात आणि कोणते इनपुटचे असतात. आणि ही जी पल्सेस आहे बघा, जिथे माझा कर्सर दिसतोय का स्क्रीनवरती, Yes, ma'am. हा तर तो Yes, ma'am. कर्सरच्या पॉइंटवर मी ठेवलाय, तो तुमचा एलईडी असतो, तो ब्लिंक होत राहतो कंटिन्युअसली. तुम्ही आता जरी तुमचा एनर्जी मीटर जर तिथे प्रॅक्टिकली फिजिकली बघायला गेले तर तो कंटिन्युअस ब्लिंक होत जातो. मग जेवढ्या नंबर ऑफ ब्लिंकिंग ह्या एलईडीने प्रोव्हाइड केल्या तर तेवढे आपले युनिट पडत असतं. म्हणजे ही रजिस्टरिंग मेकॅनिझम आहे बघा. प्रॅक्टिकली जर आता जर तुम्हाला बघायचं असेल तर हे नंबर दिसताय बघा 0034, तर ही रजिस्टरिंग मेकॅनिझम. जेवढ्या नंबर ऑफ पल्सेस काउंट होतील त्याच्या मल्टिपल इथं डिजिट आपल्याला प्रोव्हाइड होतील. मग 3200 इम्पल्स ज्यावेळेस होता 3200, 3200 इम्पल्स 3200 टाइम जेव्हा हा तुमचा एलईडी ब्लिंक होईल 3200, तेव्हा तुमचं 1 युनिट पडतं. इथे 1 युनिट कधी येतं, ज्यावेळेस हा तुमचा एलईडी 3200 टाइम ब्लिंक होतो. आता आपण तर प्रॅक्टिकली एवढं मोजत बसणार नाही का तो 3200 टाइम होतोय का, पण तो इतका फास्ट होत असतो की तुम्ही एका सेकंदाला जर एका मिनिटाला जर मेजर केलं तर तो नियर अबाउट 70 ते 80 टाइम तो एलईडी ब्लिंक झालेला असतो. म्हणजे जेवढा जास्त लोड लावणार तेवढी फास्ट ब्लिंकिंग ह्या एलईडीची असते. आणि तो ज्यावेळेस 3200 इम्पल्स काउंट करतो त्यावेळेस आपल्याला इथे 1 युनिट पडतं. आणि 1 युनिटला आपल्याला जवळपास 7 किंवा 8 रुपये टॅरिफचा रेट असतो आणि त्यानुसार आपल्याला एनर्जीचं बिल येतं. मग आपले 8-10 युनिट पडले, 12 युनिट पडले तर त्याला मल्टिप्लाय बाय 7 रुपीज केला जातो, तेवढं एनर्जीचं आपल्याला बिल येतं. क्लिअर समजलं का? तुमच्या एनर्जी मीटरवर इथे दिलेले पण असतं. काही एनर्जी मीटरला 3600 इम्पल्स दिलेले आहे, काहींना 3200 दिलेले आहे. तर ते अकॉर्डिंग टू मॉडिफिकेशन त्यांनी घेतलेलं आहे. इंटरनली पण असेल त्याच्यानुसार. आता तुमच्या घरामध्ये जेवढे एनर्जी मीटर असेल ना किंवा कोणाच्या बिल्डिंगमध्ये असेल तर त्याच्यावरती फक्त जाऊन बघायचं ते 3600 इम्पल्स दिलाय का 3200 इम्पल्स दिलेला आहे. तेवढ्या वेळेस तो मल्टिप्लायला ब्लिंक होणार आणि तुमचे एनर्जी मीटर तुम्हाला रिडिंग शो. क्लिअर आहे कनेक्शन सर्वांना? Yes, ma'am. तर माझा क्वेश्चन आहे, किती टाइम्स एलईडी ब्लिंक झाल्यानंतर 1 युनिट पडतं असं मला तुम्हाला ओरलला क्वेश्चन विचारला. 1 युनिट कधी पडतं एनर्जी मीटरचं, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? 3200. किती? 3200. हा 3200 टाइम्स ज्यावेळेस एलईडी ब्लिंक होतो तर तेवढ्या वेळेस तुमचा 1 युनिट एनर्जी मीटर रेकॉर्ड करतं. त्याला मल्टिप्लाय मग एनर्जीचं समजा बिल काढायचं असलं तर कसं काढायचं? मग तुम्हाला दिसलंय तिथे 4 युनिट किंवा 5 युनिट पडले आणि तुम्हाला एनर्जी मीटरचं वरनं बिल काढायला लावलं तर तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करणार? मग Ma'am, 4 units divided by 7. म्हणजे असं फिक्स नसतो 7च रेट असतो असं नाही. तो टॅरिफचा रेट वेगवेगळा असतो, कारण की इंडस्ट्रियल लोड असेल तर टॅरिफचा रेट जास्त असतो आणि छोटे जर आपण कन्झ्युमर असेल तर टॅरिफचा रेट कमी असतो. मग आपल्या एनर्जी मीटरवर एनर्जीचं जे बिल येतं त्यावरती मेन्शन असतं की आपल्याला किती टॅरिफचा रेट दिलाय, त्याने त्या डिजिटला मल्टिप्लाय करायचं आणि तेवढं तुमचं बिल येणार. कळाले सगळ्यांना? मग Yes, ma'am. नेक्स्ट आता इथे सिंगल फेज एनर्जी मीटरचे व्ह्यू दिलेले. तर ही काय वायरिंग डायग्राम असते, म्हणजे इंटरनली आपण जो पार्ट बघितला त्याची ही डायग्राम आहे. म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे, हा साइड व्ह्यू आहे, बॅक साइडने एनर्जी मीटर असं दिसतं आणि ही आपली ऍक्च्युअल कनेक्शनची डायग्राम. तर इथे बघा हे दोन S 1S 2S म्हणजे सप्लाय साइड, 2L 1L म्हणजे हे लोड साइड. तर बघा न्यूट्रलचा पॉईंट हा 3ऱ्या नंबरलाच आहे आणि फेजचा पॉईंट हा लास्ट म्हणजे 4th नंबरला आहे. म्हणजे दोन्ही न्यूट्रल ह्या मिडलला कनेक्टेड आहे आणि दोन्ही फेज हे साइडला कनेक्टेड आहे. जसं आपण वरती बघितलं होतं बघा इथे. बघा न्यूट्रलचे दोन्ही मिडलला आहे आणि फेजचे पॉईंट हे साइडला आहे. कळतंय का स्टुडंट? समजतंय का? ओके. आणि Yes, ma'am. हा आपल्याला डिस्प्ले दिलेला असतो एलसीडीचा की त्यावरती आपल्याला म्हणजे रजिस्टरिंग मेकॅनिझम इथं दिलंय बघा त्याचं KWH किलोवॅट हवर्स इथे दिलेलं आहे. देन आता इथे काय
थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचे कनेक्शन दिले. कनेक्शन खूप सोपे आहे. फक्त आपल्याला ते कसे कनेक्ट करायचे असतं हे समजलेलं पाहिजे. इथं नंबर ऑफ पॉइंट दिसत आहे, पण कोणती वायर कुठे कनेक्ट करायची हे जर समजलं नाही तर जेवढं इझी इथे कनेक्शन दिसत आहे त्याच्यापेक्षा डिफिकल्टी होईल. आणि आपलं इलेक्ट्रिकल मध्ये एक पण वायर इंटरचेंज झाली तर ते डिव्हाइस 100% डॅमेज होणार. फेज आणि न्यूट्रल जरी इंटरचेंज झाला तर एमसीबी लगेच ट्रिप होत असतो. तुम्ही एक प्रॅक्टिकली जर तरी करून बघितलं तर पॉईंट उलटे जोडून बघितले तर इकडे तुमचा जो एमसीबी प्रोटेक्शन साठी कनेक्टेड असतो तो विदिन 1 सेकंद तो लगेच इथे ट्रिप होऊन जाणार. आता थ्री फेजचे बघा इथे मी कनेक्शन दाखवते. रेड, येलो, ब्ल्यू म्हणजे आर, वाय, बी आणि न्यूट्रल हे झाले तुमचे सप्लायचे. म्हणजे समजा हा एमएससीबीचा सप्लाय. क्लिअर. इथपासून आपल्याला आता हे थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर दाखवले याच्यासाठी कनेक्शन घ्यायचे. आणि हा तुमचा काय दिलाय, डिस्ट्रीब्युशन बोर्ड दिलेला आहे. म्हणजे इथून आपला घरामध्ये जो काही किंवा आता ही जनरली असा पॅनल कुठे हा इंडस्ट्रियल लोड साठी ऍप्लिकेबल असतो थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. आणि इंडस्ट्रीला ह्या पॅनल पासून परत पुढे आउटपुटला सप्लाय घ्यायला असतो. आता आपण 1 बाय 1 पॉईंट बघू का कुठला पॉईंट कुठे कनेक्ट करायचा असतो. फर्स्टली सप्लायचा जो काही फेज आहे तो रेड म्हणजे आर फेज फर्स्ट पॉइंटला दिलाय. क्लिअर. देन जो तुमचा वाय फेज आहे तो किती नंबरच्या पॉइंटला दिलेला आहे बघा. 1 2 3 4 5 फिफ्थ नंबरचा जो पॉइंट दिलाय तिथे तुमचा हा वाय फेज कनेक्टेड आहे. त्यानंतर बी फेज हा कितव्या नंबरला दिलेला आहे, थर्ड नंबरला दिलेला आहे. क्लिअर. म्हणजे काय केलेलं आहे इथे एक लक्षात घ्या, आर चे इनपुट आणि आउटपुट शेजारी शेजारी, बी चे इनपुट आउटपुट शेजारी आणि वाय चे इनपुट आउटपुट शेजारी. म्हणजे 2 टर्मिनल हे प्रत्येक फेज साठी डिवाइड झालेले. फर्स्ट पॉइंट हा इनपुटचा आहे, सेकंड पॉइंट हा आउटपुटचा आहे. अगेन फॉर दी सेम दी B phase, this one is the input point, this one is the output point. Again for the Y phase, this one is the input point and this one is the output point. आणि सेम परत तसं कशासाठी केलं, न्यूट्रल साठी. हा जो पहिला पॉइंट आहे तो इनपुट साठीचा आहे. म्हणजे ही जी वायर तुम्हाला इथे डिस्कनेक्टेड दिसते ती इथून अशी आलेली न्यूट्रल पासून ह्या न्यूट्रलला. आणि हा जो आउटपुटचा न्यूट्रल आहे तो पुढे हा मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डला गेला आणि पुढे हा सब डिस्ट्रीब्युशन. एमडीबी म्हणजे काय, मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड. आणि हा एसडीबी म्हणजे सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड दिलेला आहे. हे कनेक्शन समजले का थ्री फेजचे. इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट आणि इनपुट आउटपुट हे शेजारी दिले. फर्स्ट पॉइंट हा ऑलवेज इनपुटचा आहे आणि सेकंड पॉइंट हा ऑलवेज आउटपुटचा आहे. कळालं का सगळ्यांना? येस मॅम. त्यानंतर आता आउटपुटचे Yes, जे आता पुढे लक्ष द्या, आउटपुटचे जे पॉइंट घेतलेले बघा हे, आणि हे वायर वरती हे जे असे राऊंड सर्कल दिले याला काय म्हणतात, जम्पर टाकलाय. म्हणजे याचे काय म्हणतात आपण, शॉर्ट सर्किट नाही होऊ शकत. जम्पर टाकला म्हणजे तिथे ती वायर त्याच्या वरतून आलेली आहे असं कन्सिडरेशन असतं. इथं कुठलीच वायर अशी नाही बघा डायरेक्ट एकावर एक क्रॉस नाही केलेली, सगळ्यांना असे जम्पर टाकूनच ती वायर पुढे घेतलेली. आउटपुटचे पॉइंट आहे ते सगळे पहिले एमडीबी ला दिले म्हणजे मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डला दिले. मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड पासून हा जो एमसीबी कनेक्ट केलाय, आता इथे नंबर ऑफ एमसीबी, बघ प्रत्येक एमसीबी कुठल्या तरी वेगळ्या डिव्हाइसेसला कनेक्ट असणार आहे. हा जो वरचा एमसीबी समजा तो एखाद्या आपण समजा आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया. समजा हा ए विंगला कनेक्टेड आहे, इथला बी विंगला आहे, हा सी विंगला आहे. तर जो मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड पासून आउटपुटचा पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट हा न्यूट्रल दिला, दुसरा हा आर ला दिला, वाय ला दिला आणि बी ला दिला. म्हणजे आउटपुट पासून 3 इनपुट इथे कनेक्ट करून दिले. मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डचे जे आउटपुट आहे ते एमसीबीच्या खालच्या साईडला म्हणजे इनपुटला कनेक्ट करून दिले आणि सेम न्यूट्रलचा पण कनेक्ट करून दिला आणि वरच्या पॉइंट पासून आउटपुट घेतलंय. हा आउटपुट इकडे या सेकंड एमसीबीला कनेक्ट केलाय, हा बी पण इकडे एमसीबीला कनेक्ट केलाय आणि वाय पण एमसीबीला कनेक्ट केलाय. म्हणजे ही इंटरनली नेक्स्ट वेगळी डायग्राम होती. आपल्याला ऍक्च्युअल कुठले कनेक्शन बघायचे, हे कनेक्शन बघायचं का, फर्स्ट सेकंड हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. क्लिअर? कळालं का सर्वांना थ्री फेज एनर्जी मीटरचे कनेक्शन कसे असतात? येस मॅम. प्रॅक्टिकली जर तुम्हाला एनर्जी मीटरचे कनेक्शन करायला लावले थ्री फेजचे
तर पॉईंट समजतील का, कुठल्या पॉईंटला कुठली वायर कनेक्ट करायची असते? समजेल का स्टुडंट? Yes, ma'am. ओके. फर्स्ट पॉइंट हा ऑलवेज कुठे कनेक्ट करायचा असतो? प्रत्येक फेजचा जो फर्स्ट पॉइंट दिलेला असतो मीटरवरती, तो इथे दिसतंय ना, बघा ना, माझा कर्सर होतोय, तो कुठल्या साईडला कनेक्टेड आहे? सप्लायला आहे का लोडला आहे? ही सप्लाईड साईड आहे आणि ही लोड साईड आहे. मग कुठे कनेक्टेड आहे हे पॉइंट? Supply. सप्लाय. आणि हा जो पॉइंट आहे हा इकडे जातोय, म्हणजे हा कुठे कनेक्ट होतोय? ही जी वायर दिसते नाही, Load. लोडला कनेक्ट होते. फर्स्ट पॉइंट ऑलवेज कनेक्टेड टू सप्लाय, सेकंड पॉइंट इज ऑलवेज कनेक्टेड टू लोड. क्लिअर? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. तर आताची जी काही थिअरी सांगितली तेवढी सगळ्यांना क्लिअर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.